व्हिडिओला सुरुवात करते. स्टिचिंग सुरेखमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. प्रचंड ऊन आहे त्यामुळे मी चेहरा कवर केले. आनंद सागर पाहिलो. त्यानंतर शेगाववरून 6 किलोमीटरवरती नागझरी आहे आणि खूप छान पाहण्यासारखं आहे. नेटवरती पण त्याची माहिती आहे आणि वैष्णवीच्या बाबांनी खूप सांगितलं की तुम्ही जाऊन या, वेळ आहे. तर आता आम्ही आलो आहे. हे तुम्हाला दिसते, इथून गेट आहे, मेन रोडपासून जवळच आहे. तर चला काय काय आहे पाहूया. आणि आपण जिथं फिरायला येतो तिथले जवळपासचे जे ठिकाणं असतील ते पाहिले की बरं वाटतं. आमच्या मिस्टरांना यायचं नव्हतं असं ते बोलत आहेत. बुटं काढू द्या, फोटो काढू द्या. कुणाचं काढताय? थांबा. का आहे पाहूया. खूप छान आणि खूप सुंदर ठिकाण आहे असं सांगितलं आहे. शेगावला आले तर भेट द्या. इथूनच सांगते मी तुम्हाला. म्हणजे पाहिल्यानंतर छान वाटाले. 6 किलोमीटरवरती तर आरामात येऊ शकता. काहीही अडचण नाही आहे इथे. इथे गाय वासरू आहे ह्या गेटला आणि त्या गेटला. चला पटपट जाऊया कारण पुढे जायचं आहे. हे काय येताना पॅनमध्ये नव्हतं पण ते बोलले वेळ आहे तुम्हाला, आले तर तुम्ही जाऊन या. आणि आहे बरेचसे जण इथं आहेत. फोटोग्राफर पण दिसायला लागलेत. प्रसिद्ध ठिकाणं असतात पण आपल्याला माहिती नसतं. कुठेही तीर्थस्थळाला किंवा फिरायला गेल्यानंतर आधी डिटेल माहिती काढा आणि त्यानंतर तुम्ही व्यवस्थित पहा. त्यानुसार प्लॅन करा किती दिवस लागतील, का आहे. एकदम घाईमध्ये पाहण्यात काही अर्थ नसतं. तर बाहेरचा आवार असा आहे आणि सगळे पितळेचे मूर्त्या आहेत. परत बऱ्याच गोष्टी आहेत. इकडे स्नॅक्ससाठी छोटे दुकानं आहेत. खरेदी करण्यासाठी खेळणी आहेत आहे. आणि इथं श्री गोमुख कुंड आहे स्त्रियांकरता. फोटो व्हिडिओ शूटिंग घेण्यासाठी सक्त मनाई आहे. मी तुम्हाला इथूनच दाखते स्त्रियांकरता. आणि वडाचं झाड आहे आणि तिकडं मंदिर आहे. श्री गोमुख कुंड त्या साईडनं स्त्रियांसाठी इकडं पुरुषांकरता आहे. तिथं आत कुठलेही शूट घेऊ शकत नाही. आणि इथं श्री संत गोमाजी महाराज संस्थान श्री क्षेत्र नागझरी श्रीचं दर्शनाचा मार्ग. पण इथं फोटो आणि व्हिडिओ काढण्यास सक्त मनाई आहे. तर इथून मला कॅमेरा बंद करावा लागेल. मंदिर खरंच खूप छान आहे. दगडी चिरमंदी बांधकाम आहे. थंडगार आहे आतमध्ये वातावरण एकदम. आणि किती जुनं आहे हो. शूट घ्यायला अलाउड नाही आहे बिलकुल. 350 वर्ष जुने आहे. आणि आज एकादशी प्रसादामध्ये शाबू दिले. ऑनलाईनमध्ये आहे, तुम्ही पहा. माझ्या नागझरी शेगाव. आणि रोजचं कोणीतरी अन्नदान करतं आहे तर त्याने आम्हाला दिलं. हे इथून ह्या साईडला 1 मिनिट. प्राचीन शिवालयाकडे जाण्याचा मार्ग. श्री नागेश्वर मंदिर, सोमेश्वर मंदिर, त्र्यंबकेश्वर मंदिर, विश्वेश्वर मंदिर, गुप्तेश्वर मंदिर, प्राचीन शिवालय. आता इथं शूट चालेल की नाही माहिती नाही, बघूया. तो गोमाजी महाराज ताजे केळी चिप्स आणि फरसाण. इथं बऱ्याच ठिकाणी दिसतं. चवीला छान आहे तर तुम्ही घेऊ शकता. पण आमच्याकडे जागा नाही आहे त्यामुळे मी नाही घेते. चला पाहून झालं. खूप छान निवांत बघायला भेटलं. आणि आतलं कवर करू शकत नाही त्यामुळे थोडीशी खंत वाटते. पण तेही नेम बरोबर आहेत. शक्यतो फोटो व्हिडिओ मी जास्त यूट्यूबसाठी कवर करते. केल्यानंतर परत तो परिसर पूर्ण मी व्यवस्थित पाहते. पुढे बघू. आता शेगावला परत आम्ही गजानन महाराजाच्या दर्शनाला जाणार आहेत. ते आलो आहे. उसाचा रस प्यायचा आहे आणि उसाचा ताजा रस थंडगार 10 रुपयाला लिहिलं आहे. आता बाटली केवढी माहिती नाही पण भरपूर गर्दी आहे. तो रोड आहे आणि असं. आता थांबा, रस पितो आम्ही. गजानन महाराज संस्थान शेगाव भक्त निवास हे इथं मंदिराच्या जवळ आहे आणि 20 आणि ते लांब आहे. तर इथून आम्ही हा रस्ता आहे जायला. तर रस्त्यात भरपूर गर्दी असते. विक्रीसाठी बऱ्याच गोष्टी आहेत तिथं. प्रसाद तर आहेच आहे पण बाकी सगळं दोन्ही बाजूनी मूर्त्या, अंगठ्या, हे बघा, ड्रेसेस, घागरे. आणि इथे मी जास्त ते बिस्किट आणि केळीचे वेफर्स खूप पाहिलेत. आणि त्यानंतर समोर दिसतं ते तुम्हाला फळं म्हणजे काय कलिंगड आणि अननस. आणि इकडं प्रसादाचं आहे. देवाची मूर्ती सगळे मार्केट इथून आलं की हे सगळं चालू होतं. आणि आज एकादशी असल्यामुळं प्रचंड गर्दी आहे. वेफर्स नेहमीच गर्दी असते पण रविवार, शनिवार, गुरुवार, एकादशीला जास्त गर्दी असते. तिथं प्रसाद आहे. पेढे घ्यायचे आहेत मला आणि ते तुम्ही पाहू शकता.
इथून एंट्री आहे. बऱ्याच ठिकाणी आज कॅमेरा अलाउड नाही आहे. त्यामध्ये कलाकंद आहे. त्यानंतर हे कुठले पेढे आहेत? हे कंदी पेढे आहे, हे मलाई पेढे आहे. मलाई पेढे, कंदी पेढे आणि हे वेगळे दिसायला येतात. फ्लेवर आहे बघतो. हां, चॉकलेट आहे ते. चॉकलेटवाला. तर हे कसं सांगितलं? सगळे 100च ना? हे 100 फक्त हा 120. हां, हा 120 कारण त्याच्यात साखर बरंचसं कमी. आणि इकडे प्रसाद बाकीचे सगळे आहेत. कुरमुरे, मी कुरमुऱ्याचं एक पॅकेट घेतलं आहे आणि ते घेतलं. प्रसाद घेतला आहे. पेढे चवीला एकदम फ्रेश आहेत आणि राहतात 8 दिवस. आणि हे जे आहेत ना, जिथं जिथं यात्रा भरते ना, तिथं सगळे ते लोक जातात विकायला. दरवाजा म्हणजे मेन गेट आहे. आत कदाचित कॅमेरा अलाउड नाही आहे. काल पण हे केलं होतं. गेट आहे, चेक करतात आणि मग मध्ये सोडतात. आणि इथून हे दर्शनाची लाईन आहे. काल दर्शन करण्याच्या ह्याच्यात मी बिलकुल शूट घेतलं नाही, थोडंफार घेतलं आहे. पण आज मी शांतपणे शूट पण घ्यायला लागले आणि मला खूप बरं वाटायला लागलं कारण डबल दर्शन होतं आहे माझं. गाणगापूरला पण डबल दर्शन झालं होतं. जी बघा नातूला घेऊन आले आणि पडचे कोण आहे दुसरं? दोघंच आले आणि ह्याची आई बाबा नाही आले. कसं आहे? हां हां, कसं असतं ना, आजीचं जीव नातूवरती. त्याला पकडून चालले ते, तो पळते पुढे ना, आजी थांब म्हणते. आजी आजोबा आणि ह्याचं नातंच वेगळं. तिथं स्टँड आहे पादत्राणे ठेवण्यासाठी. इथून आहे आणि सगळे माऊली माऊली म्हणून इतकं लक्षपूर्वक आपणाला मार्गदर्शन करतात सगळ्या ठिकाणी. आणि इथून पण आत एंट्री म्हणजे दर्शन केल्यानंतर तुम्ही इकडून येऊ शकता. हां, श्रीमुख दर्शन. परत येतानाचा गेट आहे, दर्शन करून येतो तेव्हा. हा इकडे चप्पल स्टँड आहे आणि इथे म्हणजे चप्पल ठेवल्यानंतर पुढे आल्यानंतर इकडं सगळी सोय चांगली आहे. आणि तुम्ही दर्शन करून आल्यानंतर बाहेर तिथे पावती देणगीची हे केली तर 50 रुपयाला प्रसादाचं पॅकेट मिळतं. त्यात एक भस्मचं छोटंसं पॅकेट असतं आणि 2 लाडू असतात. हां, 50. तर मी काल 4 घेतले, पण आत्ता परत मला घ्यायचे आहेत. मी तुम्हाला दाखवते ते. इथं शूटला अलाउड आहे, आतमध्ये नाही आहे. पण सोय खूप छान आहे, स्वच्छ आहे. प्रचंड इतकी गर्दी असली तरी कुठं काहीही धावपळ किंवा हे नाही आहे. आणि मुखदर्शन तर 10 मिनटात होतं. काल आम्ही मुखदर्शन घेतलं, त्यानंतर मेन दर्शन घेतलं समाधीचं. आजही मुखदर्शन घेणार आहे कारण आलो होतो इकडं सगळं बघायला. म्हणजे चला आहे थोडासा वेळ तर दर्शन घेऊया. आणि कुठंतरी मला वाटतं की देवाची इच्छा असली तरच ह्या सगळ्या गोष्टी शक्य होतात. कुठलंच प्लॅन केलं नव्हतं, एकदा येऊन फक्त दर्शन घेऊन जाऊ असं ठरवलं होतं. पण 2 दिवसामध्ये 8 दिवस राहिल्यासारखं फील आलं आणि खूप छान वाटतं, शांत वाटतं. सरांचं नेहमी असतं की फिरायला जाणं. मला माहिती नाही एवढं त्याचं म्हणजे आवड आणि वेळ नाही आहे कदाचित शिलाईच्या कामाच्या ह्याच्यामुळे. पण मला देवाच्या ठिकाणी असं जिथं हे आहे दर्शन घ्यायला आणि तिथं राहायला मला खूप छान वाटतं. सगळ्या सोयी आहेत. इथं जे तुम्ही आल्यानंतर रूम घेऊ शकता त्याचे भाडं मला वाटतं 500 आणि तिकडं आनंद विसावा आनंद विहारला 800 आहेत. पण तुम्हाला तिथं जाऊन वेटिंग करावं लागतं. तिथं कॉमन डॉर्मेटरी पर पर्सन 70-100 काहीतरी आहे. आल्यानंतर आपण दर्शनाला येतो, जिथलं रूम भेटते तिथलं पटकन आवरायचं. रूममध्ये थोडंच राहणार आहे आणि बाकी सगळं पाहणं आणि दर्शन घेणं महत्त्वाचं आहे. आता येतात आम्ही दर्शनाला. तरी श्री समाधीचं दर्शनाकडे इकडं तास लागतं आणि इथं लिहिलेलं असतं श्री समाधी दर्शनाकडे. श्री समाधी दर्शनाकरता 1 तास वेळ लागेल आणि मुखदर्शनासाठी 10 मिनिट वेळ लागेल. कृपया भक्तांनी नोंद घ्यावी. माझ्यासोबत तुम्ही दर्शनाला. आणि मुखदर्शन पण खूप जवळून होतं, आतलं तर शूट घेऊ शकत नाही हे तुम्हाला माहिती आहे. आणि हे थंड आहे, इथूनच मला वाटतं कॅमेरा बंद करावा लागेल. दर्शनाची लाईन आणि ती ह्याची समाधीची. इथं महाप्रसादालय आहे तर इथून जायचं आहे. वासलेशीने हात धुवून घ्यायचं आणि डायरेक्ट प्रसादाला जायचं. बघू गर्दी आहे का. ते पावती फाडायचे आहेत. 1, 2 काउंटरवरती 3 पिन आहेत. इथे आहे, इथे आहे आणि त्यानंतर तुम्ही इथे
प्रसाद घेऊ शकता आतमध्ये 2 लाडूचे पॅकेट असतात हे इथं मी एम आर शर्मा शेगाव कचोरी सेंटर इथं आम्ही कचोरी खाल्ली. पार्सल पण घेऊ शकतो, पण आम्ही इथून लग्नाला जाणार आहे. तर रेल्वे स्टेशन इकडे आहे. हे बसमध्येच काय काम आहे बघा इकडे आहे. त्याच्या समोरच इथं आहे. 10 रुपयाला हा पीस असतो, म्हणजे एक पीस हे बघा हे. आणि त्याच्यासोबत मिरची चटणी असं देतात. म्हणजे ही हिरवी मिरची चटणी ಏನ್ರಿ ಇದು ನಾ ಯೂಟ್ಯೂಬ್ ಹಾಕಕ್ಕಿದ್ದ ಈಗ ನನ್ನ ಚಾನಲ್ ಅದಲ್ಲ हे कचोरी आणि हे फ्रोझनवालं आहे. फ्रोझन 100 रुपयाला 10 आहेत आणि ही कचोरी तळलेली 10ला एक आहे. त्यांनी कार्ड दिलं आहे. तुम्ही आले तर नक्की टेस्ट करा. आता आम्ही घरी जात नाही म्हणून फक्त खाल्लं आहे, सोबत नाही घेणार आहे. चला. नेहमी गडबड काय होते, सर गेले की मला काय सुचत नाही आणि सर आले की सगळं सुचतं बोलतात. सगळीकडे कुठं बघेल तिथं शेगाव कचोरी लिहिलं आहे. नक्की कोणतं आहे माहिती नाही. आम्ही 2 ठिकाणी खाल्लं, पण जी ओरिजिनल आहे ते ओरिजिनल आहे. आता वैष्णवीच्या गावी चाललो आहे. हा खामगावला जायचं की छोटंसं त्यांचं गाव आहे. तिथलं कालच गेलो होतो, पण शूट काहीच घेतलं नाही. आज घेणार. चला आपण भेटू. आता व्हिडिओ संपत्ती. व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.